क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत तालुक्यातील नेरळ कशळे राज्यमार्गावर आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास 2 मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन डोंगरपाडा येथील 18 वर्षीय अजित दशरथ भालचीम याचा अपघाती मृत्यू झाला। या अपघातात अजितचा मोठा भाऊ अक्षय आणि बहीण कामिनी जखमी झाले असून समोरील मोटरसायकलवरील मुंबईतील 2 पर्यटकही जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार अजित हा आपला मोठा भाऊ अक्षय भालचीम आणि बहीण कामिनी यांच्या सोबतच एकाच मोटरसायकलवरून ट्रिपल सीट प्रवास करत होता। मोटरसायकल अक्षय चालवत होता। दरम्यान मुंबईहून आलेले 2 पर्यटक मोटरसायकलवरून समोरून येत असताना दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली। नेरळ कशाळे मार्गावरील अंतराळ आणि अंजप गावाच्या मधील एसडी ढाबा या हॉटेल समोर हा अपघात घडलाय। धडक इतकी जोरदार होती की अजित भालचीम याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ अक्षय आणि बहीण कामिनी जखमी झाले। समोरील मोटरसायकलवरील एका पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी कशळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी काही जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान कर्जत पोलिसांनी अपघातातील मोटरसायकली ताब्यात घेतल्या असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केलाय। कर्जत तालुक्यात गेल्या काही काळात मोटरसायकल अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यात तरुणांचे बळी जाण्याच्या घटना चिंताजनक ठरत आहेत। सकाळच्या या भीषण अपघाताने डोंगरपाडा परिसर हादरला असून भालचीम कुटुंबावर आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली।